कल्पना करा, तुमच्याकडे हात नाहीत, पाय नाहीत आणि तरीही तुम्ही जगातील सर्वात जास्त फोकस आणि कंट्रोल लागणाऱ्या खेळात आर्चरीमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंना हरवत आहात. ही एखाद्या चित्रपटाची कथा वाटतेय ना, पण ही खरी गोष्ट आहे. ही गोष्ट आहे पायल नागची, त्या मुलीची जिने फक्त एक सामना जिंकला नाही तर अशक्य या शब्दालाच हरवलं. बँकॉकमध्ये वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजचं स्टेज तयार होतं. जगभरातील टॉप पॅरा आर्चर्स इथे जमले होते, पण सगळ्यांचं लक्ष एकाच नावावर होतं, शीतल देवी. एक अशी खेळाडू जिने आर्चरीची डेफिनेशनच बदलून टाकली. हात नसतानाही तिने वर्ल्ड चॅम्पियन बनून दाखवलं. एशियन पॅरा गेम्स मध्ये गोल्ड मेडल्स जिंकले आणि एवढ्या लहान वयात पॅरालिम्पिक्स मध्ये मेडल मिळवलं. तिचं नाव म्हणजे कॉन्फिडन्स, प्रिसिजन आणि डॉमिनन्स. या स्पर्धेतही तिने क्वालिफिकेशन राऊंड मध्ये 698 पॉइंट्स केले होते. दुसऱ्या नंबरवर असलेल्या खेळाडूपेक्षा तब्बल 20 पॉइंट्स जास्त. म्हणजे फायनल मध्ये गोल्ड तिचंच असेल याबद्दल कुणालाही शंका नव्हती. सगळ्यांना वाटत होतं आज पुन्हा एकदा शीतल देवी इतिहास लिहिणार. पण कधी कधी स्टोरी तिथेच बदलते जिथे सगळ्यांना वाटतं की काहीही बदलणार नाही. त्या फायनल मध्ये शीतलच्या समोर उभी होती एक अशी खेळाडू जिला फारसं कुणी ओळखत नव्हतं, पण जिच्या आत एक वादळ तयार होतं. पायल नाग ही फक्त एक कॉम्पिटिटर नव्हती, ही होती जगातील पहिली लिम्बलेस आर्चर, चारही लिम्स नसलेली. विचार करा, ज्या व्यक्तीकडे हात नाहीत, पाय नाहीत, ती आर्चरी सारखा स्पोर्ट कसा खेळू शकते जिथे मिलीमीटरचा प्रिसिजन लागतो, जिथे बॉडी बॅलन्स, कंट्रोल, स्टेबिलिटी सगळं काही महत्वाचं असतं. तिथे पायल उभी होती, कम्प्लिटली अगेन्स्ट ऑल द ऑड्स. आणि इथेच या स्टोरीमध्ये एक इमोशनल ट्विस्ट आहे. पायलला आर्चरीचं इन्स्पिरेशन कोणाकडून मिळालं होतं माहितीये? शीतल देवीकडूनच. म्हणजे ज्या व्यक्तीला ती आयडल मानते त्याच व्यक्तीसमोर ती फायनल मध्ये उभी होती. आयुष्य कधी कधी असं सर्कल पूर्ण करतं जिथे तुमचं इन्स्पिरेशनच तुमचं बिगेस्ट चॅलेंज बनतं. फायनल सुरू झाली. स्टेडियम मध्ये शांतता होती. सगळ्यांच्या नजरा टार्गेटवर नव्हत्या तर या दोन खेळाडूंवर होत्या. आणि त्या क्षणी पायलने पहिला आरो सोडला. परफेक्ट 10. तो फक्त एक शॉट नव्हता, तो एक स्टेटमेंट होता. मी इथे अंडरडॉग नाही, मी इथे जिंकायला आलीये. पहिल्या एंड मध्ये तिने 27-25 अशी आघाडी घेतली. एक छोटासा लीड, पण मेंटली खूप मोठा इम्पॅक्ट. पण चॅम्पियन्स कधीच इतक्या सहज मागे हटत नाहीत. शीतल देवी परत आली. दुसऱ्या एंड मध्ये तिने 9-10-10 मारत 29 पॉइंट्स घेतले आणि सामना 54-54 असा बरोबरीत आणला. आता मॅच पूर्णपणे ओपन झाली होती. प्रेशर वाढत होता आणि इथेच रिअल टेस्ट सुरू होतं. स्किलचं नाही तर माइंडसेटचं. तिसऱ्या एंड मध्ये पायलने पुन्हा कंट्रोल घेतला. तिच्या प्रत्येक मोमेंट मध्ये कामनेस होती, कॉन्फिडन्स होता. जणू ती प्रेशर फीलच करत नव्हती. 9-10-9 आणि ती पुन्हा आघाडीवर गेली. स्कोर झाला 82-80. चौथ्या एंड मध्येही तिने कन्सिस्टन्सी कायम ठेवली. 10-9-9 आणि तिची लीड 110-107 झाली. आता सगळं ठरणार होतं शेवटच्या एंड मध्ये. तो लास्ट राऊंड फक्त एक राऊंड नव्हता, तो रिझल्ट होता अनेक वर्षांच्या स्ट्रगलचा. पायलने मोठा श्वास घेतला, एम सेट केलं आणि एका मागोमाग 3 आरोज सोडले. 10-10-9. त्या 3 आरोज मध्ये तिचे संपूर्ण आयुष्य होतं. फायनल स्कोर 139-136 आणि त्या क्षणी स्टेडियम मध्ये इतिहास घडत होता. जगातील पहिली लिम्बलेस आर्चर तिच्या सिनियर इंटरनॅशनल डेब्यू मध्येच गोल्ड मेडल जिंकत होती, तेही जगातील सर्वात डॉमिनंट खेळाडूला हरवत. पण ही स्टोरी इथे संपत नाही. खरं तर इथूनच ती स्टोरी सुरू होते. कारण या विक्ट्री मागे जी जर्नी आहे ती कदाचित या मेडल पेक्षाही मोठी आहे. पायल फक्त 8 वर्षांची होती, एक छोटी मुलगी, स्वप्नांनी भरलेली, जेव्हा तिच्या आयुष्यात तो भयानक दिवस आला. एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग वर ती खेळत होती. तिने नकळत पाण्यात पाय ठेवला आणि त्या पाण्यातून इलेक्ट्रिक करंट तिच्या शरीरात गेला. त्या एका क्षणाने तिचं आयुष्य कायमचं बदललं. डॉक्टर्सना तिचं आयुष्य वाचवण्यासाठी एक कठोर निर्णय घ्यावा लागला. तिचे 4ही लिम्स अँप्युटेट करावे लागले. कल्पना करा, एक लहान मूल ज्याला अजून आयुष्य काय आहे तेही पूर्णपणे कळालेलं नाही आणि अचानक त्याचं सगळं काही हिरावून घेतलं जातं. त्या वयात ज्यात पेन समजत नाही पण लॉस समजतो, आणि तो लॉस इतका मोठा होता की तिचं फ्युचर पूर्णपणे अंधारात गेल्यासारखं वाटत होतं.
परिस्थिती इतकी कठीण होती की तिच्या पेरेंट्सकडे तिला सांभाळण्यासाठी ही कॅपॅसिटी नव्हती. गरिबी, मेडिकल एक्सपेन्सेस, समाजाचा दबाव, सगळं काही एकत्र आलं आणि त्यात भर म्हणजे काही लोकांचे क्रूर शब्द. ही काहीही करू शकणार नाही, तिला जगवण्याचा काही अर्थ नाही, अशा शब्दांनी कोणताही माणूस तुटून जाईल. पण आयुष्य कधी कधी इतकं कठीण असतं की लोकांकडे पर्यायच उरत नाही. शेवटी तिच्या आई वडिलांनी तिला एका ऑर्फनेजमध्ये सोडलं. एक छोटं मूल जे आधीच सगळं गमावून बसलं होतं आणि आता आपल्या कुटुंबापासूनही दूर झालं. पण कधी कधी अंदाज जितका गडद असतो तितकंच प्रकाशाचं महत्व वाढतं. त्या ऑर्फनेजमध्ये पायलने स्वतःला हरवून दिलं नाही. तिने पेंटिंग सुरू केलं. ब्रश तोंडात धरून प्रत्येक स्ट्रोक मध्ये तिची जिद्द दिसत होती, प्रत्येक चित्रात तिचा संघर्ष. आणि हाच संघर्ष एक दिवस एका कोचच्या नजरेत पडला, कुलदीप वेदवान. त्यांनी तिचा फोटो सोशल मीडियावर पाहिला आणि त्यांना लगेचच जाणवलं, या मुलीत काहीतरी खास आहे. तेच कोच होते ज्यांनी शीतल देवीला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं होतं. त्यांनी ठरवलं पायललाही एक चान्स द्यायचा. पण हा प्रवास सोपा नव्हता. आर्चरी सारख्या स्पोर्टमध्ये एंट्री घेणं म्हणजे नॉर्मल ॲथलीटसाठीही कठीण असतं आणि इथे पायलची सिच्युएशन तर कम्प्लिटली डिफरंट होती. तिच्यासाठी स्पेशली कस्टमाइज्ड बो तयार करण्यात आला. प्रोस्थेटिक लेग्सच्या मदतीने सपोर्ट सिस्टम तयार करण्यात आली. चेस्ट रिलीज मेकॅनिझम वापरून ॲरो शूट करण्याची टेक्निक डेव्हलप करण्यात आली. सुरुवातीला प्रत्येक छोटासा मोमेंट सुद्धा चॅलेंज होता. बॅलन्स मेंटेन करणं, एम सेट करणं, रिलीज कंट्रोल करणं, सगळं काही नव्याने शिकावं लागत होतं. कोच कुलदीप वेदवान यांनी तिला स्टेप बाय स्टेप ट्रेन केलं. 3 महिने फक्त इक्विपमेंट ऍडजस्ट करण्यात गेले. पण पायलने एकदाही हार मानली नाही. ती रोज शिकत होती, पडत होती, पुन्हा उभी राहत होती आणि हळूहळू स्वतःला ट्रान्सफॉर्म करत होती. 2023 मध्ये तिचा आर्चरीचा प्रवास सुरू झाला आणि फक्त 3 वर्षांत ती जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये उभी राहिली. आणि म्हणूनच जेव्हा ती बँकॉकमध्ये फायनल खेळत होती तेव्हा ती फक्त ॲरो शूट करत नव्हती, ती तिच्या सगळ्या स्ट्रगल्सला उत्तर देत होती. प्रत्येक शॉट म्हणजे एक मेसेज होता, त्या लोकांसाठी ज्यांनी तिला कमी लेखलं, त्या परिस्थितीसाठी जी तिच्या विरोधात होती आणि त्या आयुष्यासाठी ज्याने तिला इतकी मोठी परीक्षा दिली. आज जेव्हा लोक तिच्या ऍक्सिडेंट बद्दल विचारतात तेव्हा पायल शांतपणे म्हणते, आज त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही. कारण ती जाणते की तिची ओळख तिच्या पास्टने नाही तर तिच्या प्रेझेंट आणि फ्युचरने डिफाईन होती. ती एक विक्टिम नाही तर ती एक विनर आहे. आणि कदाचित हीच या स्टोरीची सर्वात मोठी शिकवण आहे की आयुष्यात कितीही मोठे प्रॉब्लेम्स आले, कितीही काहीही हरवलं, तरीही तुमच्याकडे एक गोष्ट नेहमी उरते, तुमची इच्छाशक्ती. आणि जर ती मजबूत असेल तर तुम्ही काहीही करू शकता. पायल नाग ती फक्त एक नाव नाही, ती एक रिमाइंडर आहे की लिमिट्स आपल्या शरीरात नसतात, ते आपल्या माइंडसेटमध्ये असतात. आणि जे लोक त्या लिमिट्सला तोडतात तेच खरे चॅम्पियन्स बनतात.